नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीची दुनियामध्ये. सकाळी सकाळी बघा किती छान वातावरण आहे. सूर्यदेवाचे दर्शन घेतले. नंतर हे शेत हिरवंगार खूप छान वाऱ्याच्या ह्याच्यावरती डुलत आहे. मस्तच वातावरण वाटतं गावी सकाळी सकाळी. थंडी तर खूप होती. मग पप्पांनी आमच्या चूल पेटवून पाणी गरम ठेवलंच होतं. मग मी गेले चुलीपाशी बसले, थोडा वेळ शेकोटी घेतली, कारण मला असे थंडीने सुचतच नव्हतं. मग नंतर मी आंघोळ केली आणि तयारी केली हळदी कुंकवाची. आज हळदी कुंकू होतं. हे पहा, शेजारील पूजा काकीने खूप छान रांगोळी काढली होती हळदी कुंकूची. मला आवडली. मग मी तोही शूट घेतला आणि आम्ही सर्वजण असे फोटो काढत होतो रांगोळीजवळ. मीही माझा फोटो काढला, जशी काय मीच रांगोळी काढत आहे असा फोटो काढला. सर्वांनी एक एक करून फोटो काढले. मग ज्योतिताई शेजारी आहेत, त्यांच्या घरी पहिल्यांदा आम्ही हळदी कुंकवाला गेलो. तिथे सगळ्या लेडीज जमल्या होत्या. एक एक करून सगळ्यांना त्यांनी हळदी कुंकू लावलं. नंतर वाण दिलं आणि एकत्र लेडीज आल्या की दंगामस्ती तर सुरूच असते. इतकं सगळ्यांचं बोलणं सुरू होतं की कोण कोणाला काय बोलतं ते समजतच नव्हतं. त्यामुळे मी इथे पण व्हॉल्यूम ऑफ केलेला आहे. त्यांनी वाण म्हणून अशा छान प्लेट आणल्या होत्या आणि सजावट पण किती छान केली आहे बघा. आणि आज आमच्या इथल्या लेडीजने ठरवलेलं की पार्टीवेअर साडी वेअर करायची, कारण प्रत्येक वेळी काठपदर साडी हळदी कुंकवाला नेसतो. मग यावेळेस काहीतरी वेगळं म्हणून आम्ही सगळ्यांनी पार्टीवेअर साड्या, वर्कच्या साड्या नेसल्या होत्या. कोणी कोणी तर अजून तयारी पण केली नव्हती. नंतर आम्ही वरती गेलो दुसऱ्या मजल्यावर मोनिकाताईंच्या घरी. तिथं पण त्यांनी खूप छान हळदी कुंकवाची रांगोळी काढली होती. तीही मला आवडली. आणि हा यांचा मनी प्लांट पण खूप छान आला आहे. त्यांच्या घरी हळदी कुंकू घेऊन आले आणि मी सर्वांना घेऊन आले आमच्या घरी. माझी तर खूप गडबड झाली होती. मी प्रवास करून आले, नंतर मला झोपही मिळाली नव्हती. रात्रभर जागरण केलं होतं आणि नंतर हे हळदी कुंकू आहे असं समजलं. मग घाईघाईमध्ये मला काही एवढा वेळ मिळाला नव्हता सजावट करायला. मग आहे असंच आम्ही हळदी कुंकू केलं. मम्मींचंही हळदी कुंकू बाकी होतं. मग आमच्या दोघींचंही हळदी कुंकू आम्ही एकत्रच केलं. सर्वांना मी हळदी कुंकू लावून घेतलं. नंतर सगळ्यांना वाण दिलं आणि पुढे बघा मी सर्वांना उखाणे घ्यायला लावलेत. काही जण तर खूप लाजत होत्या उखाणे घ्यायला, पण तरी जबरदस्ती उखाणे घ्यायला लावलेत. मग घेतले सर्वांनी, जबरदस्ती केल्यामुळे सर्वांनी उखाणे घेतले. मम्मीनी आमच्या उखाणा घेतला आणि मस्त मजा आली हळदी कुंकवासाठी. हळदी कुंकू म्हणजे एक असा सण आहे, सौभाग्याचा सण आहे, ज्याच्यामुळे म्हणजे सर्वजण एकत्र येतात, एकमेकांशी गप्पा होतात. असं तर वेळ मिळत नाही, त्यामुळे कोणी एकत्र येत नाही. पण या सणानिमित्त सगळे एकमेकांच्या घरी जातात आणि एकत्र येतात, तर खूप छान वाटतं. मग चहा नाश्ता वगैरे पण झाला आणि हळदी कुंकू लावून वाण देऊन आम्ही एन्जॉय केला. मी एकटीच सर्व करत होते. मम्मी अजून बाकीच्या ज्या आहेत शेजारी त्यांना फोन करून बोलवत होत्या हळदी कुंकवासाठी, पण त्यानंतर आल्या. रात्रीचे 7 वाजले होते हळदी कुंकवाला. खूपच वेळ झाला होता. मी तर थकले होते, पण हे सगळं बघून मजा वाटत होती. मग बघा आम्ही छोट्या छोट्या वाट्या आणल्या होत्या वाण म्हणून द्यायला. मग मी ते वाट्या घेतल्या आणि हे भांडं दिसते ना, ते पण आज मी नवीनच आणलं दुकानातून. मला खूप आवडलं. मग डेकोरेशन गौरीच्या वेळेस वगैरे डेकोरेशन करण्यासाठी छान दिसतं म्हणून मी ते घेऊन आले. मग मी पटपट सगळ्यांना हे दिलं, कारण सगळ्यांची घाई होती की आम्हाला जेवण करायचं आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, लेट होतं आहे. त्यामुळे सगळे असे पटापट पळतच होते. आणि त्यात मी सांगितलं की उखाणा घ्यायचा आहे सर्वांना. तर कोण कोण जे असतात ते बोलले आम्ही नाही घेणार, आम्ही जातो, तुम्ही यांना घ्यायला लावा. मग असे बाकीचे पळाले. जे जे होते त्यांनी मस्त उखाणा घेतला आहे. ह्या आमच्या अर्चनाताई ह्यांचं पार्लर आहे, त्यांनी पण छान उखाणा घेतला आहे. मी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला बोलत, आमच्या ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका, असं करत मी त्यांना वाण देते. आणि या अर्चनाताईंना देताना तिळगुळ साडले तर त्या बोलतात की आता ही तुझ्याशी भांडणार. पण मी बोलले मी भांडायला इथं नसतेच आणि मला भांडायला येतच नाही. मी जाते मुंबईला राहते मी. असं करून खूप असं मजा करत करत सण साजरे होतात गावी. एक वेगळीच आता नाव आहे का नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. छान.
2 वाती 2 ज्योती 2 मोती 2 शिंपले 2 मोती प्रतापरावांचं नाव घेते मी, त्यांची सौभाग्यवती. मस्त. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, नागेशरावांचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखून. आकाशात विमान जाते पास, मयूररावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. रामाने राज्य दिले भरताला, भरताने ते नाकारले, प्रमोदरावांच्या नावाने सौभाग्य स्वीकारले. तुमचं आता. तालुका पाटण, जिल्हा सातारा. मंगळवाडी माझे गाव आहे. गावात बांधली माडी, नेसले साडी, दारासमोर लावली जाई, शालन माझी आई. रस्त्यात टाकला कलता, अशोक माझा चुलता. गळ्यात घातली चैन, सुनंदा माझी बहीण. गंगेत सोडली नाव, सुरेंद्र माझा भाऊ. दारात लावलेली भाजी, शांताबाई माझी आजी. अशी आहे नात्यांची गती. रामचंद्र आहेत माझे पती, मी त्यांची सौभाग्य. छान. माझे प्रेम नवरा माझा हौशी. माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.